असो, दार उघडा असू द्या. तुम्ही ना आता फक्त माझ्यावर कॉन्सन्ट्रेट करा. फक्त माझ्यावर. ओके? इम्पॉर्टंट आहे. माझ्यापेक्षाही नाही, अजिबात नाही. पण एकच मिनिट द्या ना, मी लगेच अटेंड करून आलो. नाहीतर परत फोन करत राहील. एकच मिनिट प्लीज. आय एम सो सॉरी. प्लीज 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 प्लीज, मी आलोच. आय एम सो सॉरी. सो सॉरी. यांचं ना वॉलेट, घड्याळ सगळं बाहेर. जागच्या जागी कधी वस्तू ठेवणारच नाही. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी काय म्हणते, माझं एक काम आहे तुमच्याकडे. हां बोला ना मॅडम. आज देवांशा दिवसभरात कुणाकुणाबरोबर मीटिंग्स आहेत आणि त्यांच्या वेळा काय आहेत हे तुम्ही मला सांगू शकता का? हॅलो. अहो तुम्ही काळजी नका करू, तुमची नोकरी काही धोक्यात येणार नाहीये. ओके ओके मॅडम. एक मिनिट जरा होल्ड करा. हां हां काय म्हणत होतात तुम्ही? हां हो 2 तास का? बरं. त्यानंतर अच्छा ऑफ आहे का? बरं. हां आणि मग अच्छा. हां ओके थँक्यू. हां वेलकम मॅम. बरं चला ठेवतेच. अहो ते मी हो आलं लक्षात. चालू दे. ऑल द बेस्ट. मनीषा मला जरा 2 कांदे दे ग. पटपट दे बाळा. हो ताई. हो तुमच्यासाठी चहा ठेवू का? नाही चहा नको. तू असं कर, तू वरती जा आणि वरच्या खोल्या आवरून घे. आज देवांशला लवकर जायचं ना, त्या नाश्त्याची तयारी करते मी. करते, तू जा. अगं जा, तू का थांबलीस इथे? जा मी करीन इथलं. जा. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. ए काय चाललंय? हे काय बघतेस ना तू? नाश्ता करते मी सगळ्यांसाठी. हे अरबट चरबट काही खायचं नाही. ठेवून दे. चल ठेव. बरं ठीक आहे. काय बनवते? काय बनवते ते बघ. तू उपमा करतेस? येस. पाहिलं का मामा? सगळं दादाच्या आवडीचं होतं या घरात. आईचं लाडकं बाळ आहे ते. आहेच मग. तुला लगेच त्रास होतोय ग शहाणे. मलाही आवडतो, मी खाईन. मग तिकडनं तो पॅन आण जा पटकन. लवकर फास्ट, दादाला लवकर जायचंय. ठेवी. गॅस ऑन करता येतो का? हो करा ना मग.
हॅलो हॅलो. नीट लक्ष देऊन ऐका. आता बरोबर 15 मिनिटांनंतर देवांश जहागीरदार घरातून बाहेर पडेल, तेव्हा तयार राहा. मागे किडनॅपिंगच्या वेळी ज्या चुका झाल्या त्या मला पुन्हा नको आहेत. हो शेठ. आणि हो, गाडी हायवेला वळण्याच्या अगोदर ट्रॅफिक टाळण्यासाठी देवांश आतल्या रस्त्याने जाईल. तिथून पुढे निर्मल नगर आहे, तिथून आत एक छोटी गल्ली आहे, तिथे जास्त वर्दळ नसते, तेव्हा तिथेच काम तमाम करून टाका. कळलं? हो शेठ, आज काम होणारच. उद्याच्या पेपरात तुम्हाला बातमी वाचायला मिळेल. प्रसिद्ध उद्योगपती देवांश जहागीरदार यांचा अपघाती मृत्यू. देवांश. सई, आई काय झालं? इथे ये ना. या ना तुम्ही आत. तुम्ही का बाहेर थांबताय? देवा, आंघोळीला. हो, मी या ना. ऐक ना, मी काय म्हणते, आज जर मी देवांशी ऑफिसची बॅग भरली तर चालेल? चालेल, पळेल. हे आत विचारण्यासारखं काय आई? घ्या भरा बॅग. किती गुणी आहेस ग तू. नाहीतर आजकालच्या मुलींना सासूने आपल्या खोलीत डोकावलेलं पण चालत नाही, आणि तू मात्र तुझ्या नवऱ्याची एक गोष्ट करू का विचारली तर लगेच हो म्हणालीस. आई, मी तुम्हाला कधीच नाही म्हणणार नाही, कारण मी सरांची बायको नंतर आहे. तुम्ही आई आहात त्यांच्या. आणि आई, माझ्यापेक्षा जास्त ना तुमचा हक्क आहे त्यांच्यावर. तुम्ही हे सगळं का करताय ना कळतंय मला. घ्या बॅग भरा, आणि काही मदत लागली तर मला सांगा. एक महत्वाच्या गोष्टी त्या पण तुम्हाला देते. काय घेऊन आणलंय मी. अरे वा, त्याच्याकडे लक्ष दे. मदत लागली तर सांग. हो सांगते. बॅग पटकन भरा, सर येतील. झालं झालं. भरली? सर, मी जाते खाली आणि नाश्त्याचं बघते. हो. ऐक, देवांशला बोलू नको मी बॅग भरली ते. हो आई, नाही चालत. शेठजींनी सांगितलेली वेळ तर झाली. तो आता बाहेर येईलच. तोपर्यंत गाडी बाजूला घे, कोणाला डाऊट येतं कामा नये. पोहे पुरे. आज कधी नव्हे ते रियाला भूक लागली. आई, सांगू का यांना? अक्कल ओ मी रिया. तुम्हाला माहिती आहे आईने आज काय केलंय? आज आईने देवांश सरांची ऑफिसची बॅग भरली. वाव मम्मा, क्या बात आहे. तू भरपूर वर्षांनी हे केलं असशील ना? अगं पण ऑफिस मधली कधी भरलीये मी. प्रयत्न केलाय, पण किती जमलंय ते माहित नाही बाई. जमलं असणार ग तुला. मम्मा, यू डोंट वरी. तू जे काय केलं असेल ना, परफेक्ट केलं असेल. ए, पण तुम्ही आत्ताच काही त्याला सांगू नका मी बॅग बिग भरलीये ते. हिला सांग. मी नाही सांगणार. तो ऑफिस मधनं आला ना की मीच सांगेन मग त्याला. हो सांग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या बसा बसा. थँक्यू. अरे वा, सगळे फारच एनर्जेटिक दिसतात. काही आहे का आज? हो. नाही दादा, अरे कालचा कार्यक्रम खूप छान झाला ना, म्हणून सगळे खुश आहेत. हो ना? हो 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 हो. नाही, कालचा कार्यक्रम छानच झालाय, पण तुम्ही दोघं आज सकाळी इतक्या लवकर उठून
यार कसं काय झालं? ते बाबा म्हणतात ना, लवकर निजे लवकर उठे, तया ज्ञान संपत्ती आरोग्य लाभे. वावाच आहे हे सगळं, पण हे फक्त आजपुरती फॉलो करणार आहात की इथून पुढे नेहमी? नेहमी बघू. नेहमी हा, नेहमी नेहमी. नेहमी. अरे तू काय त्यांच्याकडे लक्ष देतोस? त्यांच्याकडे खूप वेळ आहे गप्पा मारायला, पण तुला लवकर जायचंय. आज लवकरची मीटिंग आहे ना तुझी. अजून आणखी वाढू? एक मिनिट, तुला कसं माहिती आज मला मीटिंगला लवकर जायचं आहे? मी तर तुला काहीच बोललो नाही. सर, मी सांगितलं आईंना. बरं तुम्ही आता नाश्ता करून घ्या ना, तुम्हाला उशीर नको व्हायला. आईने आवडता नाश्ता केला तुमचा, खाऊन घ्या. मस्त झालं उपमा, कमाल. हो ए सई, त्याला अजून वाढ ग. हो हे घ्या पण सर. लवकर कर हा, तुला लवकर जायचंय ना. पोहे काय झालं? मस्त. पोहे पण मस्त झालं. अरे हे गाडी निघाली, लवकर रिवर्स घ्या, पटला खर्च. जास्त जवळ जाऊ नकोस, त्याला डाऊट आहे. डिस्टन्स ठेव. हा मध्येच का थांबला? काय करतोय? याला डाऊट तर नाही आला? हॅलो, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. निघालोय आम्ही, वेळेतच पोहोचेल. डोंट वरी. नो वरीज सर. ऍक्च्युली पटेलांना काही इमर्जन्सी आली आहे, सो ती मीटिंग आपल्याला कॅन्सल करावी लागते. व्हॉट? पण सर शहांचा कॉल येऊन गेला. ते म्हणाले की त्यांना पोस्ट लंच काहीतरी काम आहे, चेहऱ्याला पोरे. सो आपण त्यांची मीटिंग सकाळीच करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो. परफेक्ट. आपण एक काम करूयात ना, पटलेंबरोबर जो काही वेळ ठरला होता त्याच वेळेत आपण शहांबरोबर मीटिंग करू. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ओके सर, मी कळवतो त्यांना. हां, पण सर प्लीज शहा इंडस्ट्रीची तुम्ही जरा फाईल कॅरी करा. हां, ती असेल माझ्या बॅगमध्ये. डोंट वरी. कारण त्यांना सगळे पेपर वर्क ॲक्युरेट लागतं. ओके ओके, चला सी यू. या. अरे चल ना बाबा, का थांबलायस? आज काम नाही झालं ना तर शेट वाट लावेल माझी. हॅलो, हा सर बोला. हॅलो, हाय सई. ती शहा इंडस्ट्रीची फाईल ठेवली आहे ना बॅगमध्ये? हॅलो सई, ऐकताय ना? शहा इंडस्ट्रीची फाईल बॅगमध्ये ठेवली आहे ना? हो ठेवली असेल. नाही काय, मी थोडी गडबडीत होते ना, पण तरी एकदा तुम्ही चेक करून बघा ना बॅग मध्ये. सई, ऑलरेडी लेट होतंय. ओके फाईन, मी चेक करतो. बाय 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 बाय. यार
फाईल नाही आहे यात. घरी जायला लागेल. हा का मागे चालला परत? चल लपो चेहरा. परत का गेला? शेठला कॉल करावा लागेल. हा बोल रे. अहो मी त्या दिवाणच्या मागावर होतो, पण त्याने मध्येच गाडी थांबवली, युटर्न मारून परत गेला. काहीतरी विसरला असेल घरी म्हणून परत गेला असेल तो. तुम्ही तिथेच थांबून त्याची वाट बघा, परत येईल तो. ठीक आहे शेठ. रिया तू अभ्यास वगैरे करतेस का दिवसभर मोबाईलच फक्त? झाला बाबा माझा अभ्यास. आणि तू हसतोस काय? तू दिवसभर खात असतोस ते काय? अभ्यास कर जरा. रिया ओमी आज पालक पनीर सांगते दुपारच्या जेवणाला. हो चालेल. आणि ही दिवसभर जेवणाचं. मनीषा सई 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 इकडे आहेत का? कुठे देवा? आहेत सई? सई कुठे अरे आहे? तू परत कसं वरती आहे, आलास? सई कुठे आहे? सई रूम मध्ये असेल. सई लवकर खाली या. काय झालं काय पण? सांगतो सई प्लीज लवकर खाली या. अरे देवा, अरे पाणी दे दादाला पटकन. सई लवकर खाली या. सई सर काय तू तू काय ती झालं? शाळा तिची फाईल कुठे? बॅग मध्ये नाहीये ती. मी अर्ध्या रस्त्यात परत आलो त्या फाईल करतो. तुम्हाला माहिती आहे ना तो शाळा कसं आहे? सर रूम मध्ये असेल, मी बघते ना. लवकर आला तो सगळं हो, मी प्रोसेशन आले, मीटिंग वर आले. प्लीज लवकर. देवा पाणी. मला नकोय पाणी वगैरे काहीच नकोय मला. कुठे असेल फाईल? अरे ओवी तू काय खात बसलाय? जा ना तिकडे. जा सईना हेल्प कर. फाईल घेऊन ये पटकन खाली लवकर. त्यात पण त्याला ते घेऊन जायचं खायचं. वा रिया दे ना एक मिनिट. कपाटात वगैरे कुठे ठेवलंय मला काही कळत नाही. रिया जरा ड्रॉवर्स बघ जा तिथे आहे का. हा बघते. वहिनी हा? सापडली फाईल? नाही अरे नाही सापडते फाईल. कपाटात पण पाहिली आणि इथे पण पाहिली. नाहीये फाईल कुठे. असं तर नाही ना की फाईल ऑफिस मध्ये आहे आणि आपण इथे शोधतोय? नाही मी बघितली होती इथेच रूम मध्येच फाईल. एक काम कर ना तिकडे बघ, मी इथे बघते इथे कुठे आहे का. मम्मा ह्या आहेत का बघ फाईल्स. आले बघू. नाही नाही या बाबांच्या फाईल्स आहेत ग. पण मम्मा मला एक कळत नाहीये, दादाच्या फाईल्स तुझ्या रूम मध्ये कशा येतील? तेच कळत नाहीये मला. कदाचित बाबा घेऊन आले असतील. तुला नक्की आठवतंय का तू नाही ना घेऊन आलीस इथे? अगं नाही, मी देवांच्या ऑफिसची बॅग त्याच्याच खोलीत भरली. सई लवकर करा प्लीज. काय चाललंय यार यांचं? वहिनी ही आहे का फाईल? बघू. नाही नाही रे नाही, या फाईल नाही आहेत. फाईल कुठे गेली असेल फाईल? आणि ओमी हा आज नेमकी बॅग आईंनी भरली आहे. हे तर मी विसरलो. दादाला जर हे कळलं ना तो फार चिडेल. नाही 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 नाही, सरांना ही गोष्ट कळूच द्यायची नाही अजिबात. आपण एक काम करू, आपण परत एकदा शोधूयात. सापडेल फाईल. तू ही पण फाईल नाहीये, तू बघ एकदा प्लीज परत बघ. मी परत एकदा बघते कपाटामध्ये आहे का. मला वाटतं ना त्याच्याच रूम मध्ये असतील. आणि नसतील तर? मम्मा मिळतील फाईल्स, डोंट वरी. मी बघते. हो तुझा. चानू जरा बघ ना कुठे राहिले ते लोक. प्लीज बघ ना.
मिळाली फाईल? नाही बहिणी. बापरे. किती वेळ लागतोय यांना? एक साधी फाईल आणायची आहे ना फक्त, ते मला कळत नाहीये. सई लवकर या प्लीज. देवांश अरे शांत हो, सई आत्ता येईल फाईल घेऊन. बाबा असं कसं शांत बसू? बघा ना मीटिंगची वेळ झाली आहे आणि तो शाह कसा माणूस आहे माहिती आहे ना तुम्हाला? हो मला माहितीये, शाह शॉर्ट टेम्पर्ड आहे म्हणून. एक्झॅक्टली. तो वेळेच्या बाबतीत आणि डॉक्युमेंट्सच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. त्याला जराशी पण चूक चालत नाही बाबा. तुम्ही अरे पण तू स्ट्रेस घेऊन काही होणार आहे का? नाही ना, मग तू बस ना. रिया त्याला पाणी दे. पाणी नकोय मला, नकोय पाणी वगैरे. ही सई आली ना मग. फाईल कुठे? सापडत नाहीये. व्हॉट यू मीन सापडत नाहीये सई? अहो रोज माझ्या ऑफिसची बॅग तुम्हीच भरता ना, मग भरताना तुम्हाला कळलं नाही का की ती फाईल नाहीये म्हणून? अरे आता मला प्रेझेंटेशन द्यायचंय, ती फाईल नाही सापडत आहे. मग आता काय प्रेझेंटेशन देऊ मी सांगा तुम्ही? सॉरी सर. सॉरीनी काय होणार आहे सई? सॉरीनी काय होणार आहे? तो खूप जुना क्लायंट आहे आपला आणि किती रागीट आहे माहिती आहे तुम्हाला. आता जर रागवलं आणि त्याने डील कॅन्सल केली तर मग काय करणार मी? काय करणार? देवा हे बघ, हे असं काहीही होणार नाही. तू प्लीज शांत हो जरा. आणि सईला नको ना बोलूस तू. का नको बोलू? अगं त्यांची चूक झाली आहे तर मग त्यांना बोलावंच लागणार ना. आपण ना करोडोचा बिझनेस करतोय, असला मिस्टेक्स नाही अफोर्ड करू शकत आपण. आणि प्लीज जानू त्यांना पाठीशी नको घालूस ना तू आत्ता प्लीज. चूक सईची नाहीये, मग कोणाची आहे? चूक माझी आहे. कम ऑन जानू. मी सईंना काय बोलू नये म्हणून तू आता काही बोलणार आहेस का? काही सांगणार आहेस मला? नाही, खरंच चूक माझ्या हातून झाली. आज तुझ्या ऑफिसची बॅग सईनी नाही मी भरली होती.